आता आम्ही आलोय शेडगेवाडी येथे. शेडगेवाडी ही काटके म्हणून आहेत. आता त्यांना बिल किती आलंय ते त्यांच्या तोंडूनच ऐका जरा. हे सांगा तुम्ही किती पहिलं तुम्हाला बिल किती येत होतं आणि आता किती बिल आलंय आणि काय काय पहिलं झालंय बिल ते सगळं मला सांगा. पहिलं बिल 800-930 असं बिल येत होतं. हं. तर आता हे बिल जे आलंय मागचं महिन्यातलं जे बिल आलंय ते 5270 रुपये बिल आलेलं आहे. 5270. हा, आणि मी तिथे ऑफिसमध्ये गेलो तर ते म्हणले तुम्हाला बिल भरावंच लागणार, युनिटच तेवढं तुमचं जळलेलं आहे असं सांगितलं त्यांनी मला. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला एवढं बिल कधीच येत नव्हतं, हं. तर हे असं कसं काय एवढं बिल आलं. हा. तर ते म्हटले तर तुमच्या घरी एसी वगैरे काय आहे का, हा. एसी किंवा काय तुमच्या असं? घरात काय काय उपकरणं वापरताय तुम्ही? आता टीव्ही आणि एवढंच पंखा. पंखा एसी वगैरे काय नाही, आहे? एसी वगैरे काहीच नाही. एसीच असं टीव्ही आणि पंखा. आता TV. पावसाचा पंखा वापरता काय? आता पावसाळ्याचा पंखा एवढं साधारणपणे एवढं नाही. आता काय हे नाही, लाईट 5200 किती आलं? 5270. हं. बरं. आणि त्यानंतर हे मागच्या महिन्यात झालं. आता किती आलं? आता आले 900. आता आले आता आले 930 रुपये. हा. आणि हे 5270 आलं त्याच्या आधी किती येत होतं? त्याच्या आधी कमीच येत होतं, 800 रुपये, 900. 750, 900 रुपये असं येत होतं. मग ते आता मागच्या महिन्यातच तुम्हाला म्हणजे मागच्या महिन्यातच वाढूनच बिल आलं आणि सांगितलं तिथे की युनिट खूपच तुमचं जळालंय. मी रिक्वेस्ट केली की आम्ही आमच्यात काही असं आम्ही वापरत नाही. हं. तर ते म्हटले मग आलं कसं, मग ते असं उगाच असं काही येणार आहे का, जे आलं ते तुम्हाला भरावं लागेल असं त्यांनी सांगितलं. बरं, बरं. म्हणजे कुठं पनुमऱ्याला गेलता तुम्ही? हा, पनुम्रा ऑफिसला गेलो होतो. बरं. त्यांनी काय सांगितलं जे आहे ते भरायला लागणार. हो, आता ह्या महिन्यात 900 आले, हा 930, हा आणि मागचं 5230, 5270 रुपये. 70 रुपये. हा. बरं. त्या महिन्यात म्हणजे रेडिंग जास्त आलं आणि आता ह्या महिन्यात कमी आलं काय? हा, या महिन्यात कमी आलं, मागच्या महिन्यात जास्त आलं. मग त्यावेळी ते म्हणले की तुमच्याकडे काय हे आहे का, एसी वगैरे तुम्ही काय लावलंय का, काय जरा बघा, चेक करा. म्हटलं आता आमच्या तुमचं घरी मीटर नवीन आहे का जुनं आहे? जुनं आहे. जुनं आहे ना. आता हे बघा, ह्याने आता ह्यांच्यात जुनं मीटर आहे. जुनं मीटर आहे तर ह्यांच्या हे 5270 बिल आलंय का नाही, तर हे यांना वाढवून बिल द्यायचं आणि ह्यांना काय सांगायचं की तुमचं मीटर फॉल्टी आहे आणि तिथं नवीन मीटर बसवायचं. अशी ही एमएससीबीची शाळा चालू आहे. आणि आता परत ह्या महिन्यात त्यांना पहिलं 800-900 येत होतं. हे 5270 पाठवायच्या आधी 800-900 यांचं बिल येत होतं आणि परत मध्ये त्यांना 5270 पाठवलं आणि परत आता ह्या महिन्यात आणि 980 पाठवलेलं आहे. म्हणजे त्यांना भीती घालून ते मीटर बदलायला लावायचं, अशी ही सिस्टीम चालू केलेली आहे. तर ज्यांच्यात जुने मीटर आहेत त्यांनी हे असले ह्या मीटर बिल वाढून येतंय ह्याची चौकशी करूनच ते बिल भरायचं. तोपर्यंत बिल भरायचं नाही, कारण जुन्या मीटरला ती काय डायरेक्ट कट करू शकत नाही. ते आपलं किती रिडिंग जळलं ही सगळी चौकशी करायची आणि मगच बिल भरायचं. काय भ्यायचं नाही. तुम्ही त्यांना विचारायचं माझं रिडिंग किती जळलं हे विचारायचं आणि मग बिल भरायचं. आता दुसरं हे कटके झाले हे शेडगेवाडीचे. आता हे रांजणवाडीचे आमचे शिरसट आहेत. तर ह्यांचं सुद्धा काय झालंय ते सांगा तुम्ही. जुनं मीटर होतं हा ते बदली केलंय. हा त्यावेळेला जुनं मीटर येत होतं त्यावेळेला कसं 200, 100, 150, जास्तीत जास्त 250 हा असं बिल येत होतं. बरं. मागच्या महिन्यात त्याने मी जुनं मीटर काढून नवीन टाकलं. मनाई केली होती मी, हा नका बसू. तर नाही म्हणले चांगलं बिल काय जास्त येत नाही, काही नाही. आताचं बिल जे आलंय नवीन मीटरला ते 1500 आलंय डायरेक्ट. ते मीटर बसवताना तुम्ही मी घरी होता नव्हतो का? तिथे, नाही मी दुकानात इथेच होतो. तुम्हाला फोन केलता का ते? हा, फोन केला होता मग तुम्ही पण काय मी केलं? नाही म्हणलं तर, पण तरी पण म्हणले तर हे चांगलं असतंय, घरी आम्ही कोण आहे होतं तुम्हाला. का? मिसेस होते. बर. मग तुम्हाला फोन केलता तिने? फोन केला. तुम्ही नको म्हटला, नको म्हणलं. तरी पण त्यांनी बसवलं. हा, होय. मग ते काय सांगितलं तुम्हाला? नाही म्हणले तर काय असा प्रॉब्लेम येत नाही, काय नाही, उलट हे नवीन मीटर हे चांगलं आहे, असं आहे तसं आहे. आणि नंतर आम्ही हाय म्हणले तर नंतर आता हा. आम्ही हाय म्हणले पण आता ते नेमकं कोण होता वायरमॅन बसवायला ते मला माहिती नाही अजून पडलेलं. बरं. ते जुनं मीटर होतं ते बिल किती येत होतं तुम्हाला? 130, 200, 250, जास्तीत जास्त 250. 250. हा. बर. आता बिल किती आले आता तुम्हाला? डायरेक्ट आले 1500. 1500. बरं, की पनुमऱ्याला मी साहेबांना फोन करून सांगितलं कमी करा. हा तर त्यांनी 300 रुपये कमी केले आणि 1200 रुपये तरी हे म्हणले भरावेच लागणार. बरं. कारण आता युनिट जळलंय हे 152 युनिट जळलंय. 152 युनिट. 152 युनिट. तुम्ही घरात काय काय वापरता? 2 बल, 1 टीव्हीच आहे TV. आणि पंखा
पंखा एवढंच. आता पावसाचा पंखा पंखा वापरता नाहीच वापरत, बरं उन्हाचाच पंखा उन्हाळ्याचाच. एवढंच घरी वापरता होय. बरं आणि आता बिल आले 1500 1500. त्यातलं कमी केलंय तिने किती 300 रुपये. 300 रुपये हा. म्हणजे 200-250 बिल यायचं होय. ते आता म्हणजे आता जवळजवळ 4 ते 5 पट बिल जास्त आले. ते मला काय म्हणले 152 युनिट जळले म्हणजे तुम्ही वापर केलाय तसा. म्हणलं काय वापर केला आणि कशासाठी वापर केला हे तुम्ही दाखवून द्या. 152 युनिट जळाले असं आणि मागच्या बिलात तर हे किती युनिट जळतंय, 30 आहे, 40 युनिट जळले असे दाखवलेलं आहे इथं. हा हे इथून मागे म्हणजे 30-40 युनिट तुमचं जळायचं होय. आणि आता एकदम डायरेक्ट किती? 152 युनिट. 152 होय. आणि 40-16 म्हणजे तिप्पट हा, तुमचं चौपट. युनिट जळलंय जळलंय. नवीन मीटर बसवल्यामुळे होय. तर नवीन ते- मीटर आणि नवीन मीटर चांगला आहे म्हणतात, ते काय फॉल्टी नाही आहे. मग आता ते म्हणतात की जुना मीटर लावूया हा. आणि त्याच्याबरोबर ते फॉल्टी आहे का बघूया. म्हणलं हा. ते जे काय असेल ते तुमचं तुम्ही बघा, पण मी बिल भरणार नाही. आणि आता बिल नाही भरलं तर नवीन मीटरला ते ऑटोमॅटिक वरनं हो. कट होत आहे हा. पण आता हे 3-4 पट तुमचं युनिट जळलंय वाढवून आलेलं आहे ते. तर आता हे बघा त्यांना आता 3-4 पट म्हणजे 4 पट यांना बिल वाढून आलंय आणि 4 पट यांना रिडिंग पण वाढून आलंय. म्हणजे वापर तेवढाच पण युनिट वाढलं आणि युनिट वाढल्यामुळं बिल वाढलं. बिल वाढल्यामुळे आता म्हणजे यांचं असं झालंय लाईट बंद करावी तर ते परवडत नाही कारण घरात लाईट लागते आणि बिल भरावं तर हे कायमस्वरूपी एवढं बिल भरावं लागणार आहे त्यांना. तर ही जनतेची टोटल लोबाडणूक आहे. तर जनतेनं शानं होऊन माझी एवढीच विनंती आहे जनतेला की तुम्ही घाबरून जायचं नाही, बिल लगेच भरायचं नाही. तुमचं जे काही रिडिंग आहे ते तुम्ही त्या वायरमनला नाही तर त्या ऑफिसरला जाऊन विचारून मगच बिल भरणे. की आता 3-4 पट आले. आज येणे टेलर काम करतात, शेडगेवाडी त्यांचं दुकान आहे, शिरसटे हे रांजणवाडीचे, तिथून इकडे येऊन इथं हे पोटासाठी म्हणजे दुकान आता टाकलं. हे दुकान माझं आहे, हे कमर्शियल आहे. हा इथं 700-800 रुपये बिल येत होतं. आता हे 1000 रुपये आले हा आणि ते 1500 म्हणजे 2500 रुपये नुसत्या दोन जागेवर 2500 बिल भरायचं हा दर महिन्याला. म्हणजे आम्ही इथं कमवायचं किती. मग हे असं आहे जनतेला ही अदानी जनतेला काय जगू देत नाही. महाराष्ट्राच्या जनतेला हे पिढ्यानपिढ्या ही लूट चालू होणार आहे. तर तुम्ही शानं होऊन ही आपल्याला म्हणजे जिजियाकरासारखे ही अदानी आपल्याला आयुष्यभर इथून पिढ्यानपिढ्या पुढं हा लुटत राहणार आहे. तर तुम्ही शानं होऊन जनतेनं हे आपलं जे काही रिडिंग आहे त्याची शहानिशा करूनच बिल भरायचं. आणि हे मीटर ज्यांच्यात बसवलेलं नाही त्यांनी सुद्धा शहाणं व्हावं की मीटर हे बसवून देऊ नये. तर जनतेला माझं एवढंच आव्हान आहे की तुम्ही घाबरून जायचं नाही. बिल जादा आलंय हे आलंय असं भरून टाकणे किंवा एक्स्ट्रा पैसे मागतात असलं काही नाही. माझं रिडिंग प्रमाणे माझं बिल घ्या आणि कसं झालंय काय झालंय ही सगळी चौकशी केल्याशिवाय तुम्ही बिल भरणे नाही. एवढीच माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.